हॅलो, मी डॉक्टर प्रियांशू. आज मी तुमच्यासोबत शेअर करतोय माझ्या एका पेशंटची जर्नी. केस आहे GBS. तर आता मला अगोदरचं कव्हर करता आलं नाही, अगोदर पेशंटची कशी कंडिशन होती, पण एक ब्रीफमध्ये जर तुम्हाला सांगायचं झालं तर पेशंट बेड रिडन होता. त्याला उठून बसणं देखील अवघड होतं. कम्प्लीट मसल लॉस झालेला होता, विकनेस आला होता भरपूर. आणि आता आपण तुम्ही जेव्हा बघाल तेव्हा वरती ऍडजस्ट होतं. पहिलं कसं आमचं तोल गेलं की मला फक्त पडतोय, मला असं वाटतं की नाही ऍडजस्ट करू शकतो स्वतःला. फिरू का? पेशंट चालताना इनिशियली फर्स्ट डे जेव्हा तो चालला विदाऊट सपोर्ट, मी आहे त्याच्या मागं उभा आहे टू एन्श्योर की तो पडणार नाही. तर फर्स्ट डेचा मी व्हिडिओ शूट केला होता ICUमध्ये. आणि आता इतकी चांगली रिकव्हरी झाली आहे. पेशंट इज वॉकिंग इंडिपेंडेंटली, कुणाचाही सपोर्ट न घेता विदाऊट एनी असिस्टिव्ह डिव्हाइस पेशंट चालतोय. तर आता तुम्ही बघालच व्हिडिओमध्ये. गुड. नाईस. किती छान रिकव्हरी झालेली आहे. तर जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीमध्ये कोणाला GBS असेल आणि जर कोणी घाबरलेलं असेल तर आपण अजून घाबरून द्यायचं काम करायचं नाही. पेशंटला मोटिवेटेड ठेवायचं आणि रिकव्हरी खूप चांगली असती हे आपण स्वतःही समजून घ्यायचं आणि इतरांनाही समजून सांगायचं. लोक खूप घाबरून जातात की जेव्हा कम्प्लीट असं सडन विकनेस येऊन जाते, जेव्हा आपण चालत फिरत असतो आणि अचानक ताकद कमी होऊन जाते. ऑब्व्हियसली कुणीही घाबरेलच, पण आपण जेव्हा अशा कंडिशन आणि केसेस बघतो की ज्याच्यामध्ये आपल्याला रिकव्हरी भेटलेली आहे, रिकव्हरी दिसलेली आहे, तेव्हा थोडासा कॉन्फिडन्स बिल्ड होतो पेशंटचा देखील आणि रिलेटिव्हचा देखील.